Good morning, dear student. In last video, we see the trigonometry identity and examples on that trigonometry identity. Now the examples on 6.1. Practice at 6.1. The example first, second and third are homework. I hope you solve this example. Now the example number 4 is 5 sec theta. If 5 sec theta minus 12 cosec of theta is equal to 0, then find the value of sec theta, cos theta and tan sec theta, cos theta and sin theta. Okay. Now here 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. आता हा 12 cosec जो 12 cosec theta आहे तो मायनस इकडे जाताना काय होईल प्लस, म्हणजे काय मिळेल तुम्हाला 5 sec of theta is equal to 12 cosec theta. ऍक्च्युअली तुमच्याकडे रिलेशन आहे की 1 अपॉन cos of theta is equal to sec of theta, बरोबर, and 1 upon sin of theta is equal to cosec of theta. म्हणजे हा जो sec theta आहे इथे काय आहे ऍक्च्युअली 1 upon cos theta, म्हणजे आन्सर येईल तुमचं 5 cos of theta. मी ह्या sec theta ची व्हॅल्यू काय टाकली 1 upon cos theta, मग 5 cos theta is equal to 12 sin theta. ओके, 5 cos theta is equal to 12 sin theta. मी काय करते हा साइन इथे डिवाइड इकडे जाताना काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे काय मिळेल मला sin theta अपॉन cos theta is equal to 12 अपॉन हा 5 इकडे येईल 12 अपॉन 5. ओके, मग sin theta अपॉन cos theta काय असतो तुमचा tan theta. tan theta is equal to आलं तुमचं 12 अपॉन 5. हे तुम्हाला फर्स्ट मिळालं 12 अपॉन 5. ऍक्च्युअली तुम्हाला काढायचं कुठलं आहे sec, cos आणि sin. ओके, tan theta मिळाला 12 अपॉन 5. तुमच्याकडे काय यूज करणार तुम्ही ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. मग टॅन वर डिपेंड कुठली ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आहे सेकंड जी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर, याच्यावरनं तुम्हाला टॅन स्क्वेअर माहिती आहे, टॅन थिटा माहिती आहे, टॅन स्क्वेअर थिटा काढता येईल, त्याच्यामुळे तुम्हाला सेक स्क्वेअर थिटा फाइंड आउट करता येईल. मग टाका व्हॅल्यू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येईल तुमची 12 अपॉन 5, 12 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. वर 1 प्लस 12 स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल 144. नेक्स्ट 5 स्क्वेअरची व्हॅल्यू 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर ऑफ थिटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 25 इंटू 1 किती होईल 25 प्लस 144 अपॉन 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर ऑफ थिटा. ओके, आता 144 प्लस 25 किती येईल तुमचं 169 अपॉन 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे सेक थिटा. मग ह्याचं काय करावं लागेल तुम्हाला स्क्वेअर रूट. ह्या दोघं साईडचं काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. हे जे एक्झाम्पल आहे मी खाली राईट करत नाही, इकडे राईट करते. तुम्ही नोटबुकमध्ये राईट करताना स्टेप बाय स्टेप खाली राईट करायचं आहे. असे पाठ करून राईट करायची नाही, नोटबुकमध्ये पण नाही आणि पेपरमध्ये पण असे राईट करायचे नाही. मग आता सेक स्क्वेअर थिटा काय आलं तुमचं सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 अपॉन 25 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. दोघं साईडचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ओके, मग काय मिळेल सेक स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट सेक थिटा 169चं स्क्वेअर रूट काय आहे 13 आणि 25चं काय आहे 5. म्हणजे तुम्हाला सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली 13 अपॉन 5. मग आता सेक थिटा मिळाला त्याच्यावरनं तुम्हाला काय फाइंड आउट करा येईल कॉस थिटा फाइंड आउट करता येईल, कारण तुम्हाला माहिती आहे की सेक थिटा इज इक्वल टू काय असतो 1 अपॉन कॉस थिटा किंवा कॉस थिटा काय असतो सिन्स कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो 1 अपॉन सेक ऑफ थिटा. मग हे जर रिव्हर्स केलं सेक आणि कॉस ह्या काय आहेत इन्व्हर्स फंक्शन आहे, म्हणजेच तुम्हाला व्हॅल्यू मिळेल कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळेल 5 अपॉन 13. ओके, कॉस थिटा मिळाला 5 अपॉन 13. आता तुम्हाला राहिला कुठला फक्त आता साइन थिटा. मग तुमच्याकडे कॉस आहे टॅन आहे आणि मग तुम्हाला साइन कॉस आणि टॅन मधलं रिलेशन पण माहिती की टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो साइन थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. बरोबर, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं साइन थिटा. मग साइन थिटा ऍज इट इथे ठेवा, हा कॉस थिटा डिव्हाइड आहे तिकडे जाताना काय मल्टिप्लाय, म्हणजे तुम्हाला असं मिळेल की साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे टॅन थिटा इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली होती टॅन थिटा 12 अपॉन 5. टाका व्हॅल्यू 12 अपॉन 5. कॉसची व्हॅल्यू काय आली 5 अपॉन 13. हा 5 गेट्स कॅन्सल, रिमेनिंग टर्म्स 12 अपॉन
13 म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू आली तुमची 12/13. ओके, खूप सिंपल आहे. फक्त फॉर्म्युले लर्न पाहिजे. मेन हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुमचे फॉर्म्युले कुठले लर्न पाहिजे? ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आणि ट्रिग्नोमेट्री रिलेशन. रेशो मधलं रिलेशन म्हणजे साइन आणि कोसेक मध्ये काय, साइन कोसेक मधलं काय रिलेशन आहे, सेक आणि कॉस मध्ये काय आहे, कॉट आणि टॅन मध्ये काय आहे, साइन कॉस आणि टॅन मध्ये काय रिलेशन. हे रिलेशन जर लर्न असतील तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ओके ओके, नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 5. इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. एक दिलेली काय तुम्हाला गिवन फक्त टॅन थिटा इज इक्वल टू 1. त्याच्यावरनं तुम्हाला ह्या सगळ्या याची काय काढायची, व्हॅल्यू काढायची. मग टॅन थिटा इज इक्वल टू 1, सोल्युशन बघा, टॅन थिटा इज इक्वल टू 1. मग तुम्हाला अगेन काय यूज करावं लागेल, ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी यूज करावी लागेल. आणखी एक की टॅन थिटा म्हणजे काय असतो तुमचा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 1. मग आता बघा टॅन थिटा इज इक्वल टू 1. मग ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. त्याच्यावरनं तुम्हाला सेक्सची व्हॅल्यू मिळेल. मग 1 प्लस टॅनची व्हॅल्यू किती, 1, टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पण किती, 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 प्लस 1 काय येईल, 2 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच तुम्हाला सेक स्क्वेअर थिटा किती आला तुमचा 2 आणि सेक थिटा किती येईल मग √2. जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर सेक थिटा किती येईल, सेक थिटा किती येईल तुमचा √2. हे तुम्हाला मिळालं, सेक थिटा इज इक्वल टू मिळालं √2. बरोबर, त्याच्यावरनं तुम्हाला कॉसची व्हॅल्यू मिळेल. कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो, रेसिप्रोकल याचा म्हणजे किती येईल तुमचा 1/√2. कॉस थिटा मिळाला तुमचा 1/√2. बरोबर, टॅन थिटा इज इक्वल टू 1. मग साइन थिटा त्याच्यावरनं तुम्हाला मिळेल टॅन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू माहिती, टॅन थिटाची व्हॅल्यू माहिती, त्याच्यावरनं तुम्हाला साइन थिटा फाइंड आउट करता येईल. किंवा तुमच्याकडे टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती 1 म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा कॉस इथे डिव्हाइड इकडे जाताना मल्टिप्लाय जर केला तर मी काय मिळेल तुम्हाला, कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. म्हणजे कॉस आणि साइनच्या व्हॅल्यू काय येणार आहे तुमच्या, सेम येणार आहे. म्हणजे तुमची कॉसची व्हॅल्यू जर 1/√2 आली तर साइन थिटा पण किती येईल तुमचा 1/√2. म्हणजे तुम्हाला साइन थिटा मिळाला, कॉस थिटा मिळाला. तुम्हाला लागणार काय काय आहे, साइन थिटा लागणार आहे, कॉस थिटा लागणार आहे, सेक थिटा लागणार आहे आणि कोसेक थिटा लागणार आहे. तुम्हाला सेक थिटा मिळाला, कॉस थिटा मिळाला, कॉस थिटा मिळाला, साइन थिटा मिळाला. आता राहिला फक्त कुठला, कोसेक थिटा. मग जर तुम्हाला साइन थिटा मिळाला तर कोसेक थिटा पण मिळणार आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू काय येईल तुमचा 1/sin थिटा. 1/sin थिटा म्हणजेच कोसेक थिटा किती येईल तुमचा √2. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या तुम्ही काय करायच्या, ह्या याच्यामध्ये राईट करणार. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ओके, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. साइन थिटाची व्हॅल्यू किती 1/√2 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे, सेक थिटा √2 प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू √2. ओके, हे सॉल्व्ह करायचे तुम्हाला. आता इथे 1/√2 प्लस 1/√2 डिनॉमिनेटर काय आहेत, सेम. ओके, यांचे आन्सर काय 1 + 1 अपॉन 2√2 म्हणजे 1 + 1 अपॉन √2 म्हणजे किती येईल त्याचं 2/2√2 सॉरी 2/√2 आणि 2√2 + √2 काय येईल 2√2. आता बघा हा डिवाइड आहे, मी काय करते आणि रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करते. ओके, हा 2 इथे काय आहे 1, हा 1 मी इथे मल्टिप्लाय केला म्हणजे 2 × 1 अपॉन √2 अपॉन 2√2. हा √2 काय √2 × √2 किती येईल 2 आणि 2 कॅन्सल करून आन्सर मिळेल तुम्हाला 1/2. असं सॉल्व्ह करा किंवा काय करा, हे जे आहे साइन थिटा प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू काढा, सेक थिटा प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू काढा आणि ही जी व्हॅल्यू येईल याचा हे काय करतो, याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करतो. डिव्हाइड जे असतं त्याच्या आपण काय करतो, रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करतो. म्हणजे सेक थिटा प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू तुमची किती येणार आहे 2√2. म्हणजे याचं आन्सर जे आहे तुमचं 2√2. याचं जे आन्सर आहे साइन थिटा प्लस कॉस थिटाचं आन्सर किती आहे 2/√2. मग ह्या आन्सरला 2/√2 ला 1/2√2 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. कारण याचा रेसिप्रोकल काय 1/2√2. कुठल्या मेथडने सॉल्व्ह केलं तरी आन्सर काय येईल तुमचं 1/2. म्हणजे साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू आली तुमची 1/2.
नेक्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर 6, प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक ऑफ थिटा. मग फर्स्ट काय घेणार तुम्ही LHS, काय करणार फर्स्ट LHS घेणार आणि मग LHSचा आन्सर काढणार. ते आन्सर आणि तुमचे RHS काय असेल सेम. ही जी आहे तुमची LHS आहे आणि ही काय आहे RHS. मग LHS घेऊन मोठी साईड कुठली LHS आहे, मग LHS घेऊन सॉल्व्ह करा. LHS काय आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. ओके, आता याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे काय आहे 1. मग मी काय करते यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 काय येईल तुमचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस ऑफ थिटा. ओके, डिवायडेड बाय कॉस थिटा. मी काय केलंय फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येईल कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, मग ही तुमची ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो 1 अपॉन कॉस थिटा आणि 1 अपॉन कॉस म्हणजेच काय तुमचा सेक थिटा. 1 अपॉन कॉस म्हणजेच काय तुमचा सेक थिटा. हीच तुमची RHS आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ओके, हीच म्हणजे काय तुमची RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. खूप सिंपल आहे. फक्त काय लॉजिक लावलंय की क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय आणि काय वापरलं इथे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. इथे रिझन राईट करा. 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आहे. नंतर इथे काय वापरलंय रिलेशन 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो तुमचा सेक थिटा. नंतरचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2 जे आहे ते कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे जे आहे हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय. त्यासाठी हिंट आहे की ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी वापरायची 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे जिथे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे तिथे काय टाकणार तुम्ही सेक स्क्वेअर थिटा आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो तुमचा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. त्याच्याबरोबर तुम्हाला RHS मिळून जाईल. थर्ड जे एक्झाम्पल आहे ते काय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. मग आता तुमची LHS काय आहे 1 मायनस साइन थिटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. मग आता मी काय करेन रॅशनल इथे 1 मायनस साइन थिटा आहे. मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करते 1 मायनस रॅशनलायझेशन करते मी 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 प्लस साइन थिटा म्हणजे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. ओके, आता 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा काय हा स्क्वेअर रूट आहे तो ऍज इट इज राहील. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन ऑफ थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, इथे 1 प्लस साइन थिटा फर्स्ट ब्रॅकेट आणि इन सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा काय 1 मायनस साइन ऑफ साइन स्क्वेअर थिटा a मायनस b इंटू a प्लस b. व्हॉट इज द एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग काय येईल याचं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज आहे की 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. त्याच्यावरनं हा साइन ते प्लस इकडे जाताना काय होईल मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय तुमचं कॉस स्क्वेअर थिटा. मग जिथे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा तिथे मी काय टाकणार आहे कॉस स्क्वेअर थिटा आणि हा जो 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर आहे तो ऍज इट इज राईट करणार आहे. 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर ऍज इट इज राईट करणार आहे आणि याची व्हॅल्यू किती आली तुमची कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आता इथे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर आहे. हा कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय तुमचा कॉस थिटा स्क्वेअर. मग मी काय करते स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 1 मायनस साइन थिटा अपॉन काय आलं तुमचं कॉस ऑफ थिटा. ओके, आता हा कॉस थिटा इथे डिव्हाइड आहे. मी काय करेल सेपरेट ह्या 1 ला पण डिव्हाइड करेल आणि ह्या साइनला पण डिव्हाइड करेल. म्हणजे काय येणार तुमचा 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग 1 अपॉन कॉस काय असतो तुमचा सेक थिटा मायनस साइन अपॉन कॉस काय असतो तुमचा टॅन थिटा आणि तीच काय तुमची RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू काय तुमचं RHS. खूप सिंपल आहे. इथे फक्त काय वापरलं आहे रॅशनलायझेशन केलं मी 1 प्लस साइन थिटा आहे ना मग याच्या अपोजिट टर्म्सने 1 मायनस साइन थिटाने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केले. नंतर मग इथे काय तुमचा 1 मायनस साइन थिटा
हा फर्स्ट ब्रॅकेट आणि 1 मायनस साइन थिटा हा फर्स्ट ब्रॅकेट. मग ह्या काय 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर आणि इथे ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्ममध्ये. मग तुमचं एक्सपान्शन फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए ची व्हॅल्यू किती इथे 1, बी ची व्हॅल्यू किती साइन थिटा. मग काय येईल 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 चा स्क्वेअर किती होतो 1, म्हणून काय आन्सर आलं तुमचं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटासाठी मी काय वापरली, ही ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी वापरली की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतो तुमचा कॉस स्क्वेअर थिटा. ती व्हॅल्यू पुट केली. नंतर काय केलं मी इथे स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आहे तुमचा कॉस थिटा स्क्वेअर. मग इथे काय केलं मी स्क्वेअर रूट काढून टाकलं, स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे. मग काय झालं ते कॅन्सल झालं आणि मग मला रिमेनिंग टर्म्स मिळाल्या 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग मी सेपरेट डिव्हाइड केलं, ह्या 1 ला कॉसने डिव्हाइड केलं आणि ह्या साइनला कॉसने डिव्हाइड केलं. मग 1 अपॉन कॉस आला तुमचा सेक आणि साइन अपॉन कॉस आला तुमचा टॅन मायनस साइन ऍज इट इज. आणि हेच तुम्हाला काय करायचं आहे प्रूव्ह. ओके. एक्झाम्पल नंबर 4, 5th and 6th हे काय करायचे, होमवर्क करायचे. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. 7, 8, 9, 10, 11, 12 हे जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. हा जो लेसन आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. यातला कुठलाच पार्ट हा स्किप केलेला नाही, सगळा पार्ट ठेवलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करायचा आहे. खूप सिम्पल आहे, फक्त फॉर्म्युले लर्न पाहिजे आणि फॉर्म्युले कुठे वापरायचे एवढं जर समजलं तर कुठेच काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, थँक्यू.